माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसम्भवा त्राहि मां कृपया देव शरणं वत्सर। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। हो, 184 योनी आहेत। 184 योनीपैकी मनुष्य देह एक योनी आहे। 83,99,999 योन्या ह्या नरक योन्या आहेत। त्या योन्याला परमेश्वरानं बुद्धी दिली नाही, वाचा दिली नाही, स्वातंत्र्य दिलं नाही। परंतु मानव देह असा आहे की त्या मानव देहाला बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलं आणि मानवाचे देह हे उभे केले देवानं आणि प्राण्यांचे देह आडवे केले। परंतु ते प्रॉब्लेम असा आहे की ते मानवाचे देह उभे असून देखील ते आडवे चालतात आणि प्राण्याचे देह आडवे असून देखील ते उभे चालतात। तर आपण प्राण्यासारखं चालू नये। आपण उभे आपले देह उभे आहेत, आपण उभं चालणार म्हणजे चांगलं चालावं अशी अपेक्षा परमेश्वराची आहे। उभं चालावं म्हणजे नीट चालावं अशी परमेश्वराची आपल्याला हा देह देण्यात अपेक्षा आहे। आणि म्हणून ह्या देहामध्ये आल्यानंतर आपल्या पुढं काही महत्त्वाकांक्षा असतात, काही आपल्या संकल्पना असतात, काही बेत असतात आपले। तसे प्राणी मात्राच्या पुढं काही बेत नाही। त्याच्या पुढं फक्त आहार, भय, निद्रा, मैथुन ह्या 4 गोष्टी करणे हे त्याचं काम आहे। आहारासाठी आहार करायचा, भय आहेच त्याला, निद्रा आहेच आणि मैथुन करायचं, ह्या 4च गोष्टीवर त्याचा जोर असतो। परंतु इथं मानव देहात आल्यानंतर माणसाजवळ एक 5वी गोष्ट अशी आहे की ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची। आणि परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठीच आपण इथं आलेलो आहोत। कारण हा जे प्रपंच आहे हे केवळ जीवासाठी रचलेलं आहे परमेश्वरानं। आणि जीवाला नित्य मुक्ती देण्यासाठी जीवाला स्वतःच्या स्वरूपी लीन करून घेण्यासाठी हा जो प्रपंच रचलेला आहे। कारण अव्यक्तमध्ये काही कर्तव्य नसतं। अव्यक्तिक कार्य नाही असं देवानं सांगितलं। तर अव्यक्तामध्ये काही कार्य करत नाही माणूस, जीव नाही करत, देवता करत नाहीत, प्रपंच बी करत नाही आणि परमेश्वर बी करत नाही। पण तो व्यक्त होऊन आल्यानंतर मात्र परमेश्वर आपल्याला दिसू शकतो, आपल्यासोबत चालू शकतो, बोलू शकतो, राहू शकतो, आपल्याला ज्ञान देऊ शकतो। आणि असे परमेश्वर मग आपल्याला मायेच्या माध्यमातून आपल्याला तमातून बाहेर काढतात, म्हणजे अव्यक्त स्थितीतून बाहेर काढतात, व्यक्त स्थितीत आणतात प्रपंचात। आणि प्रपंचात आणून आपल्याला हा मनुष्य देह देतात आणि देह देऊन स्वतः येतात आणि आपल्याला ज्ञान देतात। आणि ज्ञान देऊन आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे, आपण कशासाठी इथं आलो हे आपल्याला समजून सांगतात। परंतु आपण एवढे अधगती आहोत की आपण परमेश्वराचं ऐकत नाहीत आणि संसारामध्ये मग्न होतो। आणि संसारामध्ये मग्न होऊन आपला हा जो मनुष्य देहाची ही एक संधी दिली आपल्याला परमेश्वरानं, ती संधी आपण गमावून टाकतो आणि पुन्हा 184 योनीला प्राप्त होतो। तर मायबापो, आपल्या जे आपलं ध्येय काय आहे ह्या मनुष्य देहामध्ये आपण इथं आलोत कशाला? आपण परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी इथं आलो आहोत। मग आपलं ते ध्येय आहे 184 योनीचं ते ध्येय नाही। तर आपलं ध्येय ते असलं पाहिजे। आणि जर आपलं ध्येय जर परमेश्वर प्राप्ती नसेल आणि परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्याचं आपलं ध्येय नसेल आणि त्याप्रमाणे आपण जर कर्म करत नसतो तर आपल्यामधील पशुमध्ये काही फरक नाही। त्यामुळं आपण सुधारलं पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती कशी होईल आपल्याला, तर त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे आणि केला पाहिजे। आणि त्या दृष्टीने आपलं कर्म केले पाहिजे, त्या दृष्टीने आपला प्रवास चालू राहायला पाहिजे। तर बाबा, परमेश्वर प्राप्ती करून घेणं हे आपलं ध्येय आहे। तर परमेश्वर प्राप्ती आपल्याला कशानं होईल, कोण सांगेन आपल्याला? तर आपल्याला गीता हीच आपली गुरु आहे। गीता वाचायची। गीतेमध्ये सांगितलं आहे की परमेश्वर जीवाला कसा प्राप्त होतो।
तर श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगताना म्हणतात, अर्जुना प्रजाहाती यदा कामान सर्वात पार्थ बनवतात. जो मनातल्या सर्व कामना सोडून देतो, प्रजाहाती यदा कामान सर्वात पार्थ बनवतात, आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये जो गढून जातो तर त्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. नाहीतर परमेश्वराची प्राप्ती होत नाही. परमेश्वराचाच म्हणजे चिंतन केल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आपण त्रिगुणानं बांधलेलो आहोत, तर त्रिगुणाचा जो बंध आहे तो बंध परमेश्वराच्या चिंतन केल्याशिवाय तो निघत नाही, आणि तो निघल्याशिवाय आपल्याला परमेश्वर जवळ घेत नाही. मग तर हा निघण्यासाठी आपल्याला सतत चिंतन करणं गरजेचं आहे. महानुभाव संप्रदायातच नाही सांगितलं तर अनेक प्रत्येक संप्रदायामध्ये ज्ञानाचं महत्त्व ह्याचं म्हणजे परमेश्वराच्या चिंतनाचं महत्त्व सांगितले. संत ज्ञानेश्वर त्याच्याबद्दल बोलतात. ते म्हणले, नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभ तयार होते. जो माणसं दररोज परमेश्वराचं चिंतन करणारे लोक फार कमी येतं, परंतु असताना एखादा तर खरा परमेश्वर त्याच्याजवळ आहे, त्यालाच खरा परमेश्वर होऊ शकतो. मनुष्यानाम सष्टेषु, मनुष्यामध्ये हजार मनुष्यामध्ये एखाद्याला परमेश्वर होऊ शकतो. तर त्यामुळे ते म्हणले अर्जुन, ते म्हणले की ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरून हरी जपे सदा. अंतरीची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर, असं मौन धर आणि परमेश्वराचं चिंतन कर, असा सल्ला आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊलीनं त्याच्या हरिपाटणाच्या ग्रंथामध्ये द्यायला. तर असं आहे, परमेश्वर प्राप्ती करून घेणं हे आपलं ध्येय आहे. तर मग परमेश्वर प्राप्ती कशानं होईल? आपल्या मनातले सगळ्या कामनाचा आपण सोडून देऊ. प्रजाहाती यदा कामात सर्वात पार्थ बनवतात, आत्मने आत्मना तुष्ट तिथ्वच्छते. तर त्या माणसालाच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. दुसरी गोष्ट त्याने सांगितली की सुख आणि दुःख हे माणसाच्या जीवनात येतच असतात. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख आलं की सुख गेलं की दुःख येतं आहे, दुःख गेलं की सुख येतं आहे. तर हे आणि सुखदुःख हे आपणच जोडलेले आहेत, आणि सुखदुःख खरे नाहीत. आणि श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ जया जेव ततो विधाय जस न पाप मावसे. सुखदुःख समान मान, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभ जया जेव. तर सुखदुःख समान मानायचं. सुख बी खोटं आहे आणि दुःख बी खोटं आहे. तर त्यामुळं सुखदुःख आपण मानायचं नाही. त्यामुळं ते म्हणतात की दुःखे सोनं दिग्न म्हणा. दुःख आलं तर उद्विग्न व्हायचं नाही, आणि सुखे सुख घेतं स्फुरा. सुख आलं तर भुरळून जायचं नाही. दुःखे सोनं दिग्न म्हणा, सुखे सुख घेतं स्फुरा. वितराग भय क्रोध असती तर धीर मुलुच्छते. तर मग जर तुम्ही दुःख आलं आणि दुःखात मध्येच राहिले तर मग परमेश्वराचं चिंतन केव्हा करणार? आणि सुख आलं, सुखातच घडून गेले तर परमेश्वराचं चिंतन केव्हा करणार? म्हणून दुःखाच्या बी आहारी जायचं नाही आणि सुखाच्या बी आहारी जायचं नाही. दुःखे सोनं दिग्न म्हणा, सुखे सुख स्फुरा. वित राग भय क्रोध, आणि वित म्हणजे सोडून द्यायचं, राग म्हणजे आवड, आसक्ती सोडून द्यायची, आसक्ती सोडून द्यायची, राग वित राग भय सोडून द्यायचं, आणि क्रोध सोडून द्यायचं. आणि हे जर सोडलं आणि हे सोडून परमेश्वराचं चिंतन केलं तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. तशा माणसाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. पुन्हा त्यांनी सांगितलं की जो माणूस आपले जे इंद्रिय येतं, इंद्रियानी प्रमाथिनी हरंती पसभम, ते आपले मन हरून टाकतात, आणि त्यामुळं इंद्रियाला आपण ताब्यात ठेवतो. आणि आपल्याला हा काम, हा क्रोध कशामुळे निर्माण होतो? माणूस पाप काय करतो? श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुन काम येश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विध्यनमी वैला. हा काम, हा क्रोध आपला शत्रू आहे, आणि ते रजोगुणापासून उत्पन्न होत असतात, आणि रजोगुणापासून उत्पन्न होऊन तर ते आपल्या विध्यनमी वैला म्हणजे आपल्या ज्ञानाला ते झाकून टाकतात. त्यामुळं ज्ञान झाकल्यामुळं आपण नेहमी पापी करत असतो. त्यामुळं त्या कामाच्या क्रोधाच्या आहारी आपण न जाता परमेश्वराचं चिंतन आपण सदोदित केलं पाहिजे. आणि हा जो काम आहे तर यम बुद्धे परमबुद्ध्वा संस्थभ्यात महात्मना जय शत्रू महाभाव कामरूपन दुरासन. ह्या कामरूपी शत्रूला ठार मारलं पाहिजे. आणि त्या शत्रूला ठार मारायचं असलं तर आपल्याला इंद्रिय ताब्यात आपले असणे गरजेचं आहे. मग ते म्हणले यदा सहरते साहेब कुर्मोंगाने सरशा. जसं
का असं संकट आलं की आपले इंद्रिय आपल्या पोटात घेत आहेत, त्याप्रमाणे आपण देखील आपल्याला काही तसं काम करून लोभाचं जर संकट वाटलं तर आपण ते इंद्रियाला ताब्यात घ्यायला पाहिजे आणि इंद्रियाला संयमित करायचं. कारण इंद्रियानी प्रमातीने हरंती प्रसभम. इंद्रिय हे कठीण आहेत, प्रमाती आहेत. त्यामुळं त्या इंद्रियाच्या आहारी जायचं नाही. त्याला काय करायचं, इंद्रियाला आपल्या वशमध्ये करायचं, ताब्यात करायचं. आणि असे जो माणूस असेल तर त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. पुन्हा काय म्हणले, ते म्हणले आता स्मरणत चिंतन करणं. तर चिंतन का करायचं, सदोदित करायचंच करायचं. परंतु ते म्हणले या निशा सर्व भूताना तशाम जागृती साहेब. जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात तर त्यावेळेस आपण उठायचं आणि परमेश्वर चिंतन करायचं. जो माणूसाला परमेश्वर प्राप्ती पाहिजे तर त्यानं काय करायचं, सगळे लोक ज्यावेळेस झोपलेले असतात त्यावेळेस आपण उठायचं आणि परमेश्वर चिंतन करायचं. आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस आपण झोप घ्यायची. या निशा सर्व भूताना तश्याम जागृत सेमी यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यतो म्हणे, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले. असा माणूस जर वागत असला तर त्याला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल. आणि हे जे संसार आहे ह्या संसाराची आसक्ती पुन्हा सुटली पाहिजे. निर्माण मोह होता आलं पाहिजे आपल्याला. निर्माण मोह जितसंग दोषा म्हणजे इंद्रिय ताब्यात ठेवता आले पाहिजे. निर्माण मोह म्हणजे आसक्ती सुटली पाहिजे, इंद्रिय ताब्यात ठेवता आली पाहिजे. आणि निर्माण मोह जितसंग दोषा नित्य परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. आणि विरुद्ध कामातून विमुक्त झालं पाहिजे, द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे. द्वंद्व सुखदुःख शोधणे, सुखदुःखाच्या पलीकडे गेलं पाहिजे. गच्छन्ति मूढा पद्मवे. असा आमूढ झालेला माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. हे ठोक ताळ्यानं श्रीकृष्ण महाराजांनं गीतेमध्ये सांगितलेले ठोक ताळे म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे हे म्हणजे उपाय आहेत. तर त्यापैकी एखादा जरी तुम्ही उपाय केला तरी तुम्ही परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकता आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकता. काय बाबू, ह्या असे त्यापैकी गीता वाचा, गीता आपल्या जीवनात उतरवा गीतेला आणि मग गीतेला उतरवा आपल्या जीवनात आणि आपलं कल्याण करून घ्या, अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे, चॅनल आहे. जरी या चॅनलवर तुम्ही नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडक प्रणाम, दंडक प्रणाम, दंडक.